चरणी करतो सलाम, तिथं चाकराच काम अधमाशी तो अधम। अरे रुसली घराची दासी धने समजावी तिची, तिथं बटकीच काम अधमाशी तो अधम। महाराज म्हणतात देवाऱ्यावर विंचू आला, देव पूजा नावडे त्याला। आता विंचू निघालाय देवाऱ्यावर, काय करावं? हातानं सराव तर झटका मारतय। वाघ निघाला का आपण बंदूक घेतो, साप निघाल्यावर काठी घेतो, पण विंचू निघाल्यावर त्याला चप्पलच घ्यावं लागते। देवाऱ्यावर विंचू आला, देव पूजा नावडे त्याला, तिथं पैंजाराच काम अरे अधमाशी तो अधम। दादा लिवडी घाय करायची नाही कधी, घाय केली का गडबड होते, गोंधळ होतय। नको करू अशी तू घाई र, तुला कवडीची अक्कल काय सचिन गुण येईल ह्याला, जरा थोड्या वेळाने येईल। ह्याचा काय पंच पडला नाही कुठं। दादा कोणत्याचा आवाज काढतोय, दादा कोणत्याचा माग जरा आवाज घेतो। पंच पडत दादा कुठं कला आवडते कुठं नाही आवडत। कलाकाराला कळलं पाहिजे आपण कुठल्या वेळेला कुठला पंच घ्यावा। होतोय थोडा त्रास, पण कोण हमखास येणार आहे। गावात वय फिरतोय गावात, काय सांग बाळा नाव? लक्ष्मण चव्हाण। लक्ष्मण चव्हाण या भाविकांना बरोबर आहे का? लक्ष्मण काळे एक फिक्स सांगा, चव्हाण का काळे? लक्ष्मण चव्हाण यांनी या भारताच्या नावरूपाला 101 रुपयाचं दान मोठं अंतकर करून दिलं। धन्यवाद धन्यवाद। होतोय थोडा त्रास, पण गुण हमखास। गावात वैद आला होता, एक वैद पुड्या एकंत पुड्या। काय दादा 2 रुपयाला पुडी, फक्त 2 रुपयाला पुडी। होतोय थोडा त्रास, पण गुण हमखास वैद म्हणायला। सगळे लोक पुढे घ्यायची। ह्याला काय झालं कोणा ठेवाय, त्यानं गाडव पाळलं होतं या घरात, आणि ती गाडव हरवलं होतं। लोक आजारी पडले म्हणून औषध घेतलं, ह्यानं गाडव हरवलं म्हणून औषध घेतलं। एवढा शा नाही। 2 रुपयाला पुढे होतोय थोडा त्रास, पण गुण हमखास। पण पुढे घेतली वैदान सांगितलं, महाराज ती पुढे घेताय म्हणला, पण जेवल्यानंतर संध्याकाळी गलासात ओतून प्या म्हणला 12 वाजता, आणि निवांत झोपा म्हणून। ह्यानं काय केलं, रात्री गलासामध्ये पुडी टाकून पियाला गटा गटा। आजार नाही काय नाही, 12 वनस्पतीचं औषध होत होते। गटा गटा पियाला झोपला, पण ह्याला 2 वाजता जाग आली, पोटात लागलं गुडगुड। आता काय दम निघतोय, घेतला डबा की लागला पळायला, घे डबा पळ बाहेर, घे डबा पळ बाहेर। ह्याला काय दम निघेना, आणि शेवटी काय झालं, पेकाळून रस्त्या कडेला पडला। गडी पडला की पडला, तिकडे गाडा आलं कोणीकडे कोणा ठेवाय, आणि मालकाला वेळेला मालकापाशी आल्यावर फूक केलं। ह्याला आली सुध, बरोबर आहे म्हणलं, वैद्यानं सांगितलं होतोय थोडा त्रास, पण गुण हमखास। किती बी त्रास झाला तर तुला गुण येणार आहे, एवढं लक्षात ठेव।